नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याची साधी, सोपी आणि पौष्टिक अशी भाजी बनवणार आहोत। तर यासाठी आपण दुधी भोपळ्याची साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे। हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर एकत्र कुटून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालं की यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घालायचा आहे आणि ठेचलेली हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूयात। तेलामध्ये पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली की यामध्ये बारीक चिरलेला दुधी भोपळा घालायचा आहे। थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊयात। दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। मिक्स करून घेऊयात। थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। पौष्टिक आणि चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। हिरवी मिरची आणि लसूण घातल्यामुळे भाजीला खूपच छान चव आणि वास येतो आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।